माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या पतीने मला विचारलं, "तू मला प्रेम करतेस का?" मी हसत म्हणाले, "होय." मग तो म्हणाला, "तू माझ्या प्रेमाची कठोरता सहन करू शकशील का?" मी विचार न करता हो म्हणून डोकं हलवलं. पण मला कळलं नाही, की त्याच्या प्रेमाचा अर्थ काय असेल. त्याने माझ्या शरीरावर ठिकठिकाणी किंकाळायला पाही सोडलं, पण त्याने माझ्या तोंडावर किंकाळायला पाहिजे होतं, पण त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला. "आवाज करू नकोस. लोक समजतील की आपण प्रेम करत आहोत." सकाळी मी डोकं खाली घालून स्वयंपाकघरात उभी होते. माझं हृदय इतकं जोरात धडधडत होत होते. काल रात्री जी यातना मी सहन केली, ती मी शब्दांत सांगू शकत नाही. मोठ्या कष्टाने मी त्याच्या हातातून निसटून स्वयंपाकघरात आले होते. माझी स्थिती फार वाईट होती. माझ्या संपूर्ण शरीरावर दातांचे खोल डाग होते. काल रात्री जेव्हा तो माझ्याकडे आला, तेव्हा त्याने अचानक माझे हात आपल्या हातात घेतले आणि चेहऱ्याजवळ आणून म्हणाला, "तू मला प्रेम करतेस का? माझ्या प्रेमाची कठोरता सहन करू शकशील का?" मी विचार न करता हो म्हणून डोकं हलवलं होतं. मी चांगली पत्नी व्हायचं होतं आणि आपली जबाबदारी नीट पार पाडायची होती. पण मला माहीत नव्हतं की ही चांगली पत्नीची भूमिका माझ्यासाठी किती जड पडणार आहे. माझं फक्त हो म्हणणं होतं आणि तो माझ्यावर तुटून पडला. त्याने माझ्या शरीराच्या ठिकठिकाणी दातांनी चावले. मी किंचाळायला लागले तर तो माझ्या कानाजवळ येऊन मंद आवाजात म्हणाला, "आवाज करू नकोस. लोक समजतील की आपण प्रेम करत आहोत." त्याची ही गोष्ट माझ्या समजुतीपलीकडची होती. काही जागी माझं रक्तही निघालं होतं आणि ते रक्त त्याने इतक्या सहजपणे साफ केलं की मी थक्क झाले. पण तो माझा पती होता, म्हणून मी काहीही बोलले नाही. अजूनही तो मला आपल्या हातात घट्ट धरून पडलेला होता. पण मी आता थकून गेले होते. आधी मी बाथरूममध्ये लपण्याचा विचार केला होता. पण मला माहीत होतं की जर हा माणूस तिथेही आला तर माझं आयुष्य तिथेच संपेल. म्हणून मी लगेच स्वयंपाकघरात येऊन उभी राहिले होते. मला खूप जोरदार भूक लागली होती. पण चूल नवीन पद्धतीची होती. हे घर नव्हतं, तर एक मोठं बंगला होतं. मला कळत नव्हतं की माझ्या आईवडिलांना इतकं चांगलं आणि श्रीमंत घर कसं मिळालं. मी चूल पेटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला काहीच जमलं नाही. माझे हात वारंवार चुकीच्या जागी जात होते. शेवटी मी चूल बाजूला ठेवली आणि शांतपणे एका कोपऱ्यात बसले. मी देवाकडे प्रार्थना करू लागले की कोणीतरी नोकर तरी जागा व्हावा. इतकं मोठं घर होतं जिष्टे की इथे अनेक नोकर असतील. मी इतकून डायनिंग टेबलवर डोकं ठेवून बसले होते. तेव्हा अचानक स्वयंपाकघराच्या दारावर आवाज झाला. मी डोकं वर काढून पाहिलं तर माझे पती शर्ट न घालता उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर खोल हास्य होतं आणि हात छातीवर बांधले होते. त्यांची हसू पाहून मी भीतीने थरथरले. माझ्या चेहऱ्यावर भीती पसरली होती. तो मला पाहत असताना अचानक प्रेमळ आवाजात म्हणाला, "माझ्या जान, तू खोलीतून बाहेर येण्याचा प्रयत्नच का केलास? जेव्हा तुला माहीत आहे की तुला इथलं काहीच कळत नाही, तेव्हा मला माहीत आहे की तुझी ही कृती मला किती वाईट वाटली आहे." हे बोलत बोलत तो माझ्या अगदी जवळ आला. मी खूप घाबरले होते. माझ्या मनात येत होतं की आता या घरातून पळून जावं. कारण रात्रीची त्याची कठोरता मी विसरले नव्हते. त्याने माझी कंबर आपल्या हातात घट्ट धरली आणि मला जवळ ओढत म्हणाला, "आ मी काय विचारत आहे, उत्तर दे." आता त्याचा चेहरा कठोर होत होता. आणि डोळ्यांत राग दिसू लागला होता. मी खूप घाबरले. मला भूक लागली होती म्हणून मी खाली आले. पण मला ही चूल पेटवत नाहीये. मी हे शब्द खूप कष्टाने उच्चारले होते. माझी गोष्ट ऐकून त्याने माझ्या शरीराकडे खोल नजर टाकली आणि मग चुलीकडे पाहत म्हणाला, असं का वाटतं की माझी प्रिय पत्नी खोटं बोलते? मी त्याच्या पाठीकडे असहाय्य नजरेने पाहत होते. मी कुठे अडकले होते? मला काहीच कळत नव्हतं. लग्नाच्या जवळपास 1 आठवडा आधी आई आणि बाबा खूप आनंदाने घरी आले होते. मी त्यांना आश्चर्याने पाहत होते. अचानक आईने माझं कपाळ चांबून मला पाहत म्हणाली, "माझ्या मुलीला खूप चांगलं नशीब मिळालंय. बघ किती चांगला संबंध बसून मिळाला. होय, त्यांना लग्नाची थोडी घाई आहे, पण आम्हाला काही अडचण नाही. माझा जावई लाखातला एक हिरकणी आहे. मी तुला सगळं सांगते. आम्ही खूप गरीब कुटुंबातून होतो. बाबा रेल्वे स्टेशनवर काम करत असत आणि आई लोकांच्या घरी जाऊन भांडी घासत असत. जेव्हा अचानक इतक्या मोठ्या घराचा संबंध मिळाला, तेव्हा ते आनंदाने फुलून गेले आणि लगेच हो म्हणाले. फक्त एका आठवड्यात लग्नाची सगळी तयारी पूर्ण झाली आणि मी या घरात आले. पण आता काय कारणाने मला इथे येऊन माझ्या पतीची खूप भीती वाटू लागली होती. जेव्हा मी त्याला वर म्हणून पाहिलं होतं, तेव्हा मी माझं हृदय गमावलं होतं. पण काल रात्री त्याच्यासोबत जे घडलं ते आठवताच माझे अंगार उठत होते. त्याने चूल पेटवली आणि आता त्यावर चहा बनवण्यासाठी पाणी ठेवत होता. मी घाबरून म्हणाले, "आपण करू नका, मी बनवते."
मी अचानक घाबरले होते की कुठे हा माणूस मला या गोष्टीची शिक्षा देईल. माझी गोष्ट ऐकून तो खोल हसला आणि डोकं नाही म्हणून हलवत म्हणाला, "होय, लवकरच आपल्या पत्नीच्या हाताचा नाश्ताही खाईन, पण आज मी स्वतःच तुझ्यासाठी नाश्ता बनवतो. रात्रभर माझ्या प्रेमाची कठोरता सहन केली आहेस. थोडं बक्षीस तर मिळायलाच हवं." मी डोकं खाली घेतलं. मी खूप घाबरत होते. एक गोष्ट होती, मी गरीब घरातून होते, पण देवाने मला खूप सुंदर बनवलं होतं. माझ्यासाठी अनेक संबंध आले होते. होय, पण इतक्या श्रीमंत घरातून कधीच आला नव्हता. म्हणूनच आई-बाबांनी जास्त विचार करायला वेळ घेतला नाही आणि एका आठवड्यातच मला विदा केलं. थोड्याच वेळात त्याने खूप चांगला पराठा आणि चहा बनवला. माझा हेतू ऑमलेट खाण्याचाही होता, पण मी तोंडाने काहीही बोलले नाही. पराठा आणि चहा माझ्यासमोर ठेवत तो म्हणाला, "आता सांग, सालनासोबत पराठा घेशील की तुझ्यासाठी ऑमलेट बनवू?" माझी जीभ त्याच्या ओठांवर अडकली होती. एका क्षणासाठी माझ्या मनात आलं, की मी तोंड उघडून बोलून टाकावं. पण मग मी संकोचले आणि डोकं नाही म्हणून हलवत म्हणाले, "नाही, नाही, गरज नाही. मी चहासोबतच पराठा खाते." तो माझ्या केसांत हात फिरवत म्हणाला, "नाही स्वीटहार्ट, बोल काय हवंय?" पण मी हिंमत करून म्हणाले, "मला ऑमलेट हवाय." माझं बोलणं होताच त्याने लगेच माझ्यासाठी ऑमलेटही तयार केला. मी आता त्याला आश्चर्याने पाहत होते, कारण त्याने स्वतःसाठी नाश्ता बनवलाच नव्हता. मी लगेच म्हणाले, "आपण स्वतःसाठी काही बनवलंच नाही. आपण हे खा." पण तो डोकं नाही म्हणून हलवत म्हणाला, "नाही, तू खा. मी आता कपडे बदलतो आणि मग ऑफिससाठी निघतो. माझ्याकडे जास्त वेळ नाही. फक्त तुझ्याजवळ बसून राहायचं होतं. आणि एक गोष्ट, खोलीतून बाहेर पडण्याची आता पुन्हा अशी कृती करू नकोस. भूक लागली असेल तर खोलीतच एक इंटरकॉम आहे. तिथून खाली ऑर्डर दे. जर तू खोलीतून बाहेर पाऊल टाकण्याची हिंमत केलीस तर लक्षात ठेव, तुझा पती नाही तर या घराचा मालक भेटेल." मला अजिबात आवडत नाही की कोणी माझ्या आज्ञेची अवज्ञा करावी. मी खूप अस्वस्थ होऊन त्याला पाहू लागले की तो माझ्याशी कशा प्रकारची गोष्ट करत आहे. शांतपणे नजर खाली घातली आणि नाश्ता खाऊ लागले. 2-4 घासातच माझं हृदय भरून आलं होतं. पण पतीसमोर मी एक शब्दही बोलू शकत नव्हते. म्हणून शांतपणे नाश्ता गिळला. नाश्ता खाताच तो आपल्या जागेवरून उठला आणि माझी मनगट पकडून खोलीकडे निघाला. माझं हृदय पुन्हा जोरात धडधडू लागलं, कारण मला भीती होती की कुठे तो पुन्हा माझ्यावर तोच जुलूम करेल. पण देवाची कृपा, खोलीत आल्यावर तो मला सोडून बाथरूममध्ये गेला. मी सुटकेचा श्वास घेतला. थोड्या वेळाने तो बाथरूममधून बाहेर आला तेव्हा तौलिया गुंडाळलेला होता. मला खूप लाज वाटली. मी लगेच डोकं खाली घेतलं. तो हसत म्हणाला, "आता काय लाज? आपलं तर रात्रीच सगळं काही उघडं झालं होतं." माझे गाल जळू लागले. तो पुन्हा हसत म्हणाला, "तू लाजत आहेस. मला आश्चर्य वाटतंय. जरी मी तुला रात्रभर माझ्या प्रेमाच्या पावसात भिजवलं आहे, तरी तुझं हे उत्तर पाहून मला खरंच खूप आश्चर्य वाटतंय." मी काही बोलले नाही. फक्त शांतपणे त्याची गोष्ट ऐकली. थोड्या वेळाने तो कपडे घालून माझ्यासमोर उभा राहिला. थ्री पीस सूटमध्ये तो खूप देखणा दिसत होता. पण कोणालाही त्याच्या या सुंदर चेहऱ्यामागची खरी गोष्ट माहीत नव्हती. अचानक तो माझ्या मानेकडे वाकला आणि विचार न करता त्याने आपले दात माझ्या मानेत घुसवले. माझा श्वास कोंडायला लागला. मी अचानक तडफडले आणि त्याच्या पाठीवर मुष्ट्या मारल्या की तो मला सोडावा. पण तो असं झाला की त्याला काही फरकच पडत नव्हता. आणि फरक पडणार कसा? मी एक नाजूक मुलगी होते आणि तो मजबूत शरीर असलेला माणूस होता. त्याच्या शरीरावरूनच कळत होतं की तो नियमित व्यायाम करतो. आपल्या मर्जीने तो माझ्या मागून सरकला. माझ्या मानेचं रक्त त्याच्या ओठांवर लागलेलं होतं. एक हास्य माझ्याकडे फेकून तो बाहेर निघून गेला. मी लगेच आपलं रक्त थांबवलं आणि लवकर बाथरूममध्ये जाऊन ती जागा धुतली. माहीत नाही, हा माणूस माझ्यासोबत काय करायला हवा होता. मला काहीच कळत नव्हतं. मी शांतपणे बिछाण्यावर आता रडू लागले. मला स्वतःवर राग येत होता की मी आईबाबांना हे का सांगितलं नाही की एकदा मुलाची चौकशी करून घ्यावी. तो कसा आहे, कुठे उठतो बसतो. श्रीमंत आहे खरा, पण त्याच्याबद्दल चौकशी करावी. पण मी कदाचित लोभामुळे मजबूर झाले होते. आई-बाबांच्या तोंडून ऐकून मीही हवेत उडू लागले होते की तो कोठी बंगल्याचा आहे. मी आयुष्यात कधी अशी आरामदायी आयुष्य पाहिलं नव्हतं. माझीही बाकीच्या मुलींसारखीच ही इच्छा होती की ज्या मुलाशी माझं लग्न होईल तो खूप श्रीमंत असावा. पण आता जेव्हा श्रीमंत माणूस मिळाला आणि त्याची क्रूरता मी सहन केली तेव्हा माझे होश उडाले. मी मनात म्हणाले की यापेक्षा माझे बाबा चांगले आहेत. जरी 2 वेळेची भाकरी मोठ्या कष्टाने खाऊ घालत असले, तरी आईला इतकी त्रास कधीच देत नाहीत. श्रीमंत माणसासोबत राहणंही खूप कठीण काम आहे. त्याच्या वेगवेगळ्या इच्छा असतात ज्या एका बायकोला पूर्ण कराव्या लागतात. खूप वेळ मी रडत राहिले.
अचानक माझ्याजवळ ठेवलेला टेलिफोन जोरात वाजू लागला. मी अस्वस्थ होऊन टेलिफोनकडे पाहिलं. मला कळत नव्हतं की तो उचलावा की नाही, पण मग मी विचार करून रिसीव्हर उचलला आणि कानाशी लावला. तेव्हा माझ्या पतीचा जड आवाज आवाज माझ्या कानांना भिडला. कुठल्या आनंदात अश्रू गाळत आहेस? असं काही मी तुझ्यासोबत जुलूम केलाय का, की तू असं रडतेस जसं मी मेलो आहे? त्याची अशी गोष्ट ऐकून माझं हृदय दहले. मी विचार न करता चारही बाजूंना नजर फिरवली. शेवटी त्याला कसं कळलं की मी रडते, मी काही बोलते. त्याआधी तो म्हणाला, "एक गोष्ट लक्षात ठेव मुली, तुझ्यावर 24 तास माझी नजर आहे. जर आता मी तुझ्या डोळ्यातून एकही अश्रू पडताना पाहिला, तर मी तुझ्या प्राणाची हानी करीन." मी खूप घाबरले आणि हो म्हणून रिसीव्हर ठेवला. आता तर मी पूर्णपणे थरथरले होते. चारही बाजूंना अशा नजरा फिरवत होते, जसं मी स्वतःच्याच खोलीत चोरासारखी राहत आहे. वेळ हळूहळू जाऊ लागला. एका खोलीत राहत राहत मला आता गुदमरल्यासारखं वाटू लागलं होतं. दुपारी झाल्या होत्या. माझ्या मनात येत होतं की खोलीतून बाहेर जावं. पण मला माहीत होतं की तो माणूस कुठल्याही किमतीला ही चूक माफ करणार नाही. मला आता भूकही लागू लागली होती. म्हणून मी आपल्या जागेवरून उठले आणि समोर लागलेल्या इंटरकॉमकडे गेले. थरथरत्या हातांनी मी इंटरकॉम उचलला आणि कानाशी लावला. माझं हृदय खूप घबरात होतं. मी काही बोलते त्याआधी एका बाईचा आवाज माझ्या कानांना भिडला. "हो मॅडम, आपला काय ऑर्डर आहे?" मी धडधडत्या हृदयाने फक्त इतकं म्हणाले, "मला भूक लागली आहे. काहीतरी खाण्यासाठी आणा." काही क्षण तिथे शांतता पसरली. मग तोच बाईचा आवाज आला, "मॅडम, सांगा आपण काय खाल? आम्ही आता आपल्यासाठी आणतो." मी घाबरून म्हणाले, "जे काही आहे ते मला आणा. मला खूप भूक लागली आहे." हे बोलताच मी इंटरकॉम ठेवला. मला बोलणंही येत नव्हतं. आमच्या घरात असे फोन नसायचे. हे घर खूप शानदार होतं. पण आता मला इथे खूप भीती वाटू लागली होती. जवळपास 10 मिनिटांनी खोलीच्या दारावर ठोके झाले. मी खोलीचा दरवाजा उघडला तर समोर एक नोकरानी जेवणाची ट्रे घेऊन उभी होती. मी वाट दिली तर ती आत आली आणि ट्रे ठेवत म्हणाली, "हां, मॅडम, पुढच्या वेळेपासून आपण जेवणाचं मेनू ठरवून घ्या. हे मी आपल्यासाठी आता हलके-फुलके, मला आता सांगा." मी शांतपणे तिच्याकडे गेले. जेव्हा मी ट्रे काढली तेव्हा त्यात अनेक प्रकारचे सालन होते. सोबत भातही होते आणि पोळ्याही होत्या. मी देवाचे आभार मानले आणि तिच्याकडे पाहत म्हणाले, "रात्रीही हेच खाईन. आपल्याला त्रास होण्याची गरज नाही." हे बोलताच मी जेवण खाऊ लागले. ती डोकं हलवून खोलीतून निघून गेली. जेवण खाल्यानंतर अचानक मला झोप येऊ लागली. मला इतकी झोप येत होती की त्याचा हिशोब नव्हता. मी जेवणासमध्ये ओतून मी बिछाण्यावर पडले. पाणी ग्लासमध्ये ओतून मी बिछाण्यावर पडले. झोपेचे असे झोके येत होते की मी स्वतःच आश्चर्यचकित झाले. अजून थोड्या वेळापूर्वी मी पूर्ण ठीक होते. बिछाण्यावर पडताच मी कधी झोपेच्या जगात गेले मला स्वतःला कळलं नाही. माझे डोळे जवळपास 2 तासांनी उघडले. पण मी अचानक अस्वस्थ होऊन उठून बसले, कारण मी आता त्या बिछाण्यावर नव्हते जिथे मी झोपले होते. मी एका अंधार खोलीत होते. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. चारही बाजूंना मी वेड्यासारख्या नजर फिरवल्या, पण मला काही दिसत नव्हतं. मी सातत्याने आपल्या देवाला आणि आपल्या आईबाबांना हाका मारत होते. माझ्यासोबत काय होतंय? मला काहीच कळत नव्हतं. मी लगेच किंचाळले, "राजेश, आपण कुठे आहात? मला इथून बाहेर काढा. माझा श्वास कोंडतोय." मला अंधाराने नेहमी भीती वाटायची. मला वाटत होतं की आता माझा श्वास बंद होईल. म्हणून मी खूप अस्वस्थ होऊन किंचाळत होते. मी आपले केसही उपसू लागले, कारण मला खरंच श्वास घेता येत नव्हता. मी आपल्या जागेवरून उभी राहिले आणि खोल श्वास घेऊ लागले. अजून माझे डोळे बंद होतात त्याआधीच संपूर्ण तळघर प्रकाशाने भरून गेलं. मी जिथे होते ते घराचं तळघर होतं. मी घाबरून चारही बाजूंना नजर फिरवली. समोर दाराजवळ माझे पती दाराला टेकून उभे होते. मी लगेच त्यांच्याकडे धावत गेले आणि विचार न करता त्यांच्या छातीशी लागून जोरात रडू लागले. कारण मी अंधारात खूप घाबरले होते. त्याने माझ्याकडे आपले हात लपेटले नाहीत. खूप वेळ आपलं हृदय हलके करून मग मी त्याच्यापासून वेगळी झाले. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भयंकर थंडी होती. मी काही बोलते त्याआधी त्याने माझे केस आपल्या कठोर पकडीत घेतले. आपला चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणत म्हणाला, "कुणाच्या परवानगीने तू नोकरांवर आपला निर्णय सोडलास? तुला एकदाही हे लक्षात आलं नाही की मला फोन करून विचारायचं की मी दुपारी काय खाऊ?" त्याचा कठोर आवाज ऐकून मला आपल्या कणाच्या हाडात थरकाप जाणवला. मी काही बोलते त्याआधी तो पुढे म्हणाला, "यापुढे आता तू माझ्याच छातीशी लागून अश्रू गाळतेस. जरी मी तुला सकाळीच सांगितलं होतं की मला तुझ्या गोष्ट ऐकून खूप घाबरले. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग थरथरत होता. हा कसा वेडा माणूस होता जो अशा गोष्टी करत होता?" माझ्या मनात अचानक फक्त एकच गोष्ट आली.
मी काही बोलते त्याआधी त्याने माझ्या तोंडावर जोरात थप्पड मारली, ज्यामुळे मी लडखडत जमिनीवर पडले. तो मला पाहत म्हणाला, पुढच्या वेळेपासून जर तू आपला निर्णय कुठल्या नोकराला किंवा कुठल्या अनोळखी माणसाला सोडलास तर मी तुझ्या प्राणाई करणार नाहीस. तू काय घालशील, काय खाल सगळं मी ठरवीन आणि तू सगळ्या गोष्टी काय खाल सगळं मी ठरवीन. जर तू कुणालाही आपल्या आयुष्यात सामील करण्याची हिंमत केलीस, तर मी तुझा प्राण काढून टाकीन आणि तुझं शरीर कुत्र्या मांजरांसमोर टाकीन. तू अजून आपल्या पतीच्या रागाची ओळख करून घेतलेली नाहीस. त्याचा कठोर आवाज मला विचित्र वेदना देत होता. मी लगेच हो म्हणून डोकं हलवू लागले. माझं काही चालत नव्हतं की या कोठीतून पळून जावं. अचानक तो माझ्याजवळ बसला आणि मग आपला चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणत म्हणाला, जर ही गोष्ट आता तुझ्या मनातून बाहेर निघाली तर लक्षात ठेव प्रेरणा, तुला माणूस नाही तर जल्लाद भेटेल. त्याची गोष्ट ऐकून मी पूर्ण बाहेरच्या दिशेने निघाला. त्याने माझा हात पकडला आणि मला घेऊन बाहेरच्या दिशेने निघाला. जेव्हा बाहेर पकडला तेव्हा मी सुटकेचा श्वागले होते. तो मला घेऊन थेट खोलीत आला. माहीत नाही का मला विचित्र भीती जाणवू लागली. मला वाटत होतं की हा माणूस पुन्हा एकदा माझ्यावर त्याच प्रकारे हावी होईल जसा काल रात्री झाला होता आणि पुन्हा एकदा मला वेदना देईल. म्हणतात ना की जेव्हा माणसाची 6वी इंद्रिय त्याला काही संकेत देत असते तेव्हा त्यात काही कारण नक्कीच असतं. माझ्यासोबतही असंच काही झालं. खोलीत येताच तो माझ्यावर जनावरासारखा तुटून पडला. माझ्या शरीरावर ठिकठिकाणी चावू लागला. मी वेदनेने किंचाळू चिवचिवू लागले. पण त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला, ज्यामुळे माझा आवाज आतच कुठेतरी दबला. तो मला आपल्या हातात घेऊन थेट बिछाण्यावर आणला आणि मग एका रानटी जनावरासारखा मला नोचू लागला. म्हणायला तो माझा पती होता. त्याची इज्जत होती. पण त्याने मला कुठल्या खेळण्यासारखं वापरलं आणि माझी इज्जत तारतार केली. खूप वेळ मला वापरून मग तो माझ्यापासून वेगळा झाला. माझ्यात आता अजिबात शक्ती उरली नव्हती. मी पूर्णपणे तुटून एका बाजूला पडले. माझं हृदय रडत होतं. अश्रू डोळ्यांतून निघत निघत कदाचित कोरडे पडले होते. फक्त 2 रात्रींतच या माणसाने माझ्या प्राणाला हैराण केलं होतं. पुढचं आयुष्य कसं जाईल हे विचारताच माझा प्राण हवेत उडायला लागत होता. ती रात्र माझ्यासाठी आणखी यातनामय होती. पहिल्या रात्री मला कमी यातना झाली होती. पण या रात्री त्याने अजिबात दया दाखवली नाही. सकाळच्या पहिल्या किरणांवर माझे डोळे उघडले. पण शरीरात इतकी वेदना होती की मी 1 इंचही हालू शकले नाही. म्हणून निर्जीव अवस्थेत तिथेच पडून राहिले. पण मला माहीत नव्हतं की माझ्यासाठी ही एक यातनामय कृती ठरणार आहे. काही क्षणांनी त्याने मला अचानक आपल्याजवळ ओढलं. तर त्याने अस्वस्थ होऊन त्याच्याकडे पाहिलं. मी अस्वस्थ होऊन त्याच्या घट्ट धरला आणि माझ्या डोळ्यांत पाहत म्हणाला, तुला हवंय की तू लवकर उठ आणि आपल्या पतीसाठी कपडे काढ. पण तू आहेस की अशीच पडलेली आहेस. माझ्या मनात येत होतं की या माणसाला झटका द्यावा आणि सांगावं की जे नियम तू बनवले आहेस, आधी मला त्यांच्याबद्दल सांग. त्यानंतरच मी तुझ्यासोबत पुढचं आयुष्य सुरू करीन. पण माझ्यात इतकी हिंमत नव्हती की या माणसासमोर एक शब्दही बोलू शकेन. मी घाबरून हो म्हणून डोकं हलवलं आणि उठण्याचा प्रयत्न केला. पण त्याने माझे दोन्ही हात घट्ट धरले आणि पुन्हा एकदा माझ्यावर वाकत म्हणाला, काय मी आता तुला उठायला सांगितलं आहे. तो काय करणार होता? काय हवा होता? मला काहीच कळत. तो माणूस एक कोडं होता ज्याला सोडवणं माझ्या आवाक्याबाहेरचं होतं. तो पाहत म्हणाला, शांतपणे पडून राहा. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत आपल्या जागेवरून हलणंही नको. तो कदाचित मला आपल्या आज्ञेवर चालवायचा होता. पण मला त्याला सांगायचं होतं की मी कुठली कठपुतळी नाही. मी एक माणूस आहे. जिवंत माणूस ज्याच्या छातीत हृदय आहे आणि त्या हृदयात काही भावना आहेत, ज्या एक स्त्री आपल्या पतीसाठी ठेवते. पण मी काही बोलू शकले नाही. कारण जर मी एक शब्दही बोलले, तर हा माणूस कदाचित मला जिवंत सोडणार नाही. खूप वेळ तो मला आपल्या हातात घट्ट धरून पडून राहिला आणि कदाचित आता त्याला जाणवलं होतं की खरंच खूप वेळ झाला आहे. तर तो आपल्या जागेवरून उठला आणि मला पाहत म्हणाला, मी आंघोळीला जातोय. तू माझे कपडे तयार कर, काळ्या रंगाचा ड्रेस काढ. हे बोलून तो थांबला नाही आणि बाथरूममध्ये गेला. मी लगेच आपल्या जागेवरून उठू लागले तेव्हा मला आपल्या कमरेत तीव्र वेदना जाणवली. कारण ज्या प्रकारे त्याने मला पुन्हा पुन्हा बिछाण्यावर फेकले होते, माझ्या कमरेला कदाचित दुखापत झाली होती. मी मोठ्या कष्टाने उभी राहून अलमारीपर्यंतचा रस्ता पार केला आणि लवकर त्याच्यासाठी कपडे काढून ड्रेसिंग रूममध्ये ठेवले. कारण या माणसाचा काही विश्वास नव्हता की या चुकीवरही तो माझ्या प्राणाची हानी करेल. मी आता सोफ्यावर बसले. वेदनेने माझं वाईट हाल होत होतं.
वारंवार माझ्या डोळ्यात अश्रू येत होते. थोड्या वेळाने तो नेहमीप्रमाणे तौलिया गुंडाळून बाहेर आला. मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि डोकं खाली घालून म्हणाले, राजेश, मला खूप दुखतंय. माझा प्राण निघतोय. माझा आवाज अचानक थरथरला. त्याने विचार न करता माझ्याकडे पाहिलं आणि प्रश्न करत म्हणाला, काय झालं? मी लगेच म्हणाले, माझ्या कमरेत खूप दुखतंय. माझा प्राण निघतोय राजेश. मला खरंच कदाचित चालण्यामुळे आणि अडचण होत आहे. त्याने खरंच माझ्या शरीरावर टाकली आणि मग थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला. कपडे बदलून आला तेव्हा त्याच्या हातात आता एक चादर होती. तो चादर माझ्याकडे गुंडाळत असताना त्याने मला अचानक आपल्या हातात उचललं. मी घाबरून त्याच्याकडे पाहिलं तर तो मला पाहत म्हणाला, तुझी स्थिती मला ठीक वाटत नाहीये. मी तुला डॉक्टरांकडे नेतोय. तिथे तुझी मालिश वगैरे होईल तर तू चांगली वाटशील. एका क्षणासाठी मला आश्चर्य वाटलं की हा माणूस जो मला खोलीतून बाहेर जाण्याची परवानगी देत नव्हता, आपल्या मर्जीने मला प्रत्येक आज्ञा देत होता, तो मला घरातून बाहेर नेतोय. मी आश्चर्याने त्याची प्रत्येक कृती पाहत होते आणि आपल्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसवत म्हणाला, डॉक्टरांना घरीही बोलवू शकत होतो. पण माझ्याकडे आता जास्त वेळ नाही. मी तुला क्लिनिकवर सोडून थेट ऑफिसला जाईन. आपला चेकअप वगैरे करून तू तिथेच बसून राहा. जवळपास 1 तासानंतर मी परत येऊन तुला इथून नेईन. मी डोकं हलकेसे हलवलं. थोड्या अंतरावर तो मला घेऊन एका रुग्णालयात पोहोचला आणि एका नर्सला काही पैसे देत म्हणाला, मुकेश कडेने. त्या नर्सने माझ्या शरीरावर एक नजर टाकली. माझ्या चेहऱ्यावर त्याच्या क्रूरतेचे डाग होते. मी डोकं खाली घातलेलं होतं. ती माझा हात पकडून मला डॉक्टर मुकेशकडे घेऊन गेली. ती मंद आवाजात म्हणाली, आपण ठीक आहात. मी डोकं हलकेसे हलवलं तर तिने माझ्या कमरेवर हात ठेवत म्हणाली, जर आणखी आधाराची गरज असेल तर मी व्हीलचेअर मागवू. मी डोकं नाही म्हणून हलवलं आणि थकलेल्या आवाजात म्हणाले, कृपया मला डॉक्टर मुकेशकडे ने. माझी स्थिती खूप खराब होत आहे. पाठीत खूप दुखतंय. ती मला घेऊन थेट एका केबिनजवळ आली आणि दारावर ठोके देऊन मला आत नेली. पण जेव्हा माझी नजर त्या डॉक्टरांवर पडली तेव्हा मी आश्चर्याने समोर बसलेल्या व्यक्तीला पाहू लागले, कारण तो माणूस बिलकुल माझ्या पतीच्या रूपासारखा होता. मी थक्क झाले. मी एक नजर त्या नर्सला पाहिली आणि दुसरी नजर त्या डॉक्टरांना पाहिली, जे हसत मलाच पाहत होते. तो आपल्या जागेवरून उठला आणि माझ्याकडे आला. माझा हात पकडून म्हणाला, भाभी, मी आपला देवर आहे. तू जा, मी याला सांभाळतो. तो बोलून मला खूप काळजीपूर्वक खुर्चीवर बसवून घेतला होता. मी अजून विश्वास ठेवू शकत नव्हते. माहीत नाही का, मला वाटत होतं की हा माणूसच माझा पती आहे, फक्त नाटक करतोय. पण एक गोष्ट त्याच्यात वेगळी होती. तर माझ्या पतीच्या हातावर टॅटू होता. त्यामुळेच मी थोडा सुकून जाणवू शकले. तो मला पाहत म्हणाला, काय झालं? आपल्या चेहऱ्यावर हे डाग कसे आहेत? पण अचानक तो बोलता बोलता थांबला, कारण त्याची नजर माझ्या मानेवरही गेली होती. तो नजर चुरत म्हणाला, आपण त्यांच्याशी लग्न का केलं? त्याच्या अचानक प्रश्नाने मी विचार न करता त्याच्याकडे पाहिलं. म्हणायला तो त्याचा भाऊ होता. तरीही तो माझ्याशी असा प्रश्न का करत होता? मी काही बोलते त्याआधी तो म्हणाला, आपल्याला भावाची खरी गोष्ट माहीत आहे. मी यावेळीही काही बोलले नाही. मी शांतपणे त्याला पाहू लागले की तो काय विचारतोय. तो आणखी काही बोलतो त्याआधी मी म्हणाले, माझ्या पाठीत खूप दुखतंय. हे प्रश्न करून आपण माझ्या वेळेव्यतिरिक्त काहीही वाया घालवत आहात. कृपया माझा उपचार करा. माझी गोष्ट ऐकून त्याने डोकं हलकेसे हलवलं आणि अचानक एका महिला डॉक्टरांना आपल्या खोलीत बोलावून घेतलं. त्या महिला डॉक्टरांनीही मला एक नजर पाहिलं आणि मग मला आत नेलं. मला उलटा लिटवून तिने हळूहळू माझ्या कमरेवर काही मलम लावायला सुरुवात केली. ती अचानक म्हणाली, माहीत आहे मी कोण आहे? मी डोकं नाही म्हणून हलवलं तर ती हसत म्हणाली, तुमच्या पतीची भाभी म्हणजे त्याच्या धाकट्या भावाची बायको आणि तुमची देवरानी. आम्ही दोघे पती पत्नी डॉक्टर आहोत. मी तरीही काही बोलले नाही. म्हणजे माझ्या पतीने मला आपल्याच घरच्यांपाशी पाठवलं होतं. म्हणून मी कुठलीही निरर्थक गोष्ट बोलू इच्छित नव्हते, ज्यामुळे माझं आयुष्य अडचणीत येईल. तिने माझ्या केसात हात फिरवत अचानक म्हणाली, मला खूप दुःख आहे की तुमचं लग्न अशा माणसाशी झालं, पण तू निष्पाप आहेस. तुला त्यांच्याबद्दल चौकशी करायला हवी होती. असं कसं तू आपलं आयुष्य इतक्या मोठ्या नरकात ढकललं? तुला माहीत आहे, ज्या माणसाशी तू लग्न केलं, त्याच्यासोबत राहत असताना तुला आपल्या आयुष्याचा विश्वासही ठेवता येणार नाही. ही वेदना तर खूप छोटी गोष्ट आहे माझ्या जान. आता तू स्वतःला खूप मजबूत बनव. जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत आपल्यासाठी लढ. कधीपर्यंत तू अशा प्रकारे अपमानित होऊन इथे येणार? मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचार न करता म्हणाले,
आपला अर्थ काय आहे? कोण मला मारेल? आणि आपण कशा प्रकारच्या गोष्टी करत आहात? मला तिच्या गोष्टी खूप विचित्र वाटल्या आणि बोचल्याही. म्हणून मी लगेच म्हणाले. ती माझी गोष्ट ऐकून हलकेते हसली आणि डोकं नाही म्हणून हलवत म्हणाली, काही हरकत नाही. मी फक्त असंच बोलत होते. फक्त आपली काळजी घ्या. आणि कधीही तुमचा पती तुमच्यासोबत क्रूरता करण्याचा प्रयत्न करेल, तर हिंमतीने त्याचा सामना करा. असं स्वतःला त्याच्या हाती देऊन त्याला आपली मनमानी करू देऊ नका. हे बोलून ती मला बाहेर घेऊन आली. डॉक्टर मुकेशही शांतपणे मलाच पाहत होते. मी आता थकून गेले होते. जेव्हा ते दोघे माझ्याशी इतकी सहानुभूती दाखवत होते, तेव्हा माझाही हक्क बनत होता की मी त्यांना विचारावं की ते बोलणं काय इच्छितात. मी डॉक्टर मुकेशकडे पाहत म्हणाले, आपल्या भावाला येण्यासाठी अर्धा तास आहे. मी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छिते. आपण मला आपली छोटी बहीण किंवा आपला रुग्ण समजून खरं सांगाल का? माझी गोष्ट ऐकून डॉक्टर मुकेशने आपल्या चष्म्याच्या डोळ्यांनी मला पाहिलं आणि डोकं हलवत म्हणाला, बोला काय गोष्ट आहे? काही क्षण मी शांत राहिले. मला माहीत होतं की जर या माणसाने माझ्या पत्नीला या गोष्टींबद्दल सांगितलं, तर तो माझ्या प्राणाची हानी करेल. मला कुठेही सोडणार नाही. फक्त आपला निर्णय मी एका नोकरानीवर सोडला होता. तर त्याने मला तळघरात बंद केलं. माझ्या चेहऱ्यावर थप्पड मारली आणि मग सारी रात्र मला मला वेदना दिल्या. आणि जर त्याला कळलं की मी त्याच्या भावाला असे प्रश्न विचारले आहेत, तर तो मला अजिबात सोडणार नाही. पण मी हिंमत सोडली नाही. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, आपला भाऊ खूप विचित्र कृती करतो. दात खूप विचित्र कृती करतो. जर मी त्याच्याविरुद्ध कृती करतो, विचित्र निरर्थक कृती करतो. जर मी त्याच्याविरुद्ध थोडीशी काही केली किंवा आपल्या इच्छेनुसार कुठलं बनतो. हे सगळं काय आहे? तो असा वागणूक का करतो? त्याच्या भूतकाळात काही वेदना दडलेली आहे की दुसरी काही गोष्ट आहे? माझी गोष्ट ऐकून डॉक्टर मुकेश शांत झाले. काही वेळ खोलीत शांतता पसरली. अचानक त्याची बायको म्हणाली, जेव्हा तू हे लग्न केलं होतं, तेव्हा तुझ्या घरच्यांनी तुझ्या पतीबद्दल चौकशी केली होती का? त्याच्या कोठीत जाऊन शोधलं होतं की हा कसा माणूस आहे किंवा मग त्याच्या ऑफिसमध्ये शोधून घेतलं होतं? मी डोकं नाही म्हणून हलवलं. ती मला पाहत पुढे म्हणाली, हे लग्न किती वेळा झालं? म्हणजे तू आणि तो किती दिवसात एकमेकांचे झाले? हा संबंध किती दिवस चालला? मी लगेच म्हणाले, फक्त 1 आठवडा. आई आणि बाबा एक दिवस घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुझ्यासाठी एका मोठ्या कोठीवाल्याचा संबंध आला आहे आणि आम्ही हो म्हटलं आहे. मला माहीत नाही की आई-बाबांनी त्यांच्याबद्दल चौकशी केली होती की नाही. मला याबद्दल अजिबात माहीत नाही. मी आणखी काही बोलते त्याआधी डॉक्टर मुकेशने जी गोष्ट सांगितली ती ऐकून माझ्या पायांखालची जमीन सरकली. मी आपल्या जागेवरून विचार न करता उभी राहिले आणि त्याला आश्चर्याने पाहू लागले. तो मला पाहत म्हणाला, हीच लोभ माणसाला नेहमी बुडवतो. म्हणायला माझ्या भावाकडे खूप संपत्ती आहे. तो माझ्यावर खूप प्रेम ठेवेल. मला आपल्या व्यवसायातही हिस्सा देईल. पण मी त्याचा साथ देत नाही. कारण मला माहीत आहे की तो कधीही हे रूप फाडू शकतो. तुझ्या आईबाबांनी स्वतः तुला नरकात ढकललं आहे. आता तुला सारी आयुष्य त्याच्यासोबतच घालवावी लागेल आणि या सगळ्या यातना सहन कराव्या लागतील. त्याची गोष्ट ऐकून माझ्या पायांखालची जमीन सरकली. मी विचार न करता म्हणाले, पण असं होऊ शकत नाही. कुठला माणूस असा कसा असू शकतो? हे खोटं आहे. आपण विनोद करत आहात. मी आपल्या जागेवरून विचार न करता उभी राहिले. वेदना तर जशी मी आता विसरूनच गेले होते. डॉक्टर मुकेश म्हणाले, तुझा एक आदमखोर आहे जो मुलींना आपल्या आयुष्यात सामील करतो आणि मग त्यांचं रक्त काढत काढत त्यांना मारतो. त्याला जी गोष्ट आवडते आणि जे रक्त चांगलं वाटतं ते त्याचं होतं. अनेक माणसं आजही या जगात असे आहेत जे आदमखोर आहेत, जे मानवी मांस आणि मानवी रक्त पिणं आवडतं आणि त्यांच्यातलाच राजेशही आहे. माझं हृदय खूप जोरात धडधडू लागलं. त्याची ही सवय तर मला कळून चुकली होती. ज्या प्रकारे तो माझ्यावर दात घुसवत होता आणि मग निघालेलं रक्त चाटू लागत होता. ही कुठली खोटी गोष्ट नव्हती. मी डॉक्टर मुकेश आणि त्याच्या बायकोसमोर हात जोडत म्हणाले, देवासाठी माझी मदत करा. कदाचित वरच्यांनीच मला आपल्या दोघांना भेटवलं आहे, जेणेकरून मी या जाळ्यातून मुक्त होऊ शकेन. माझ्या लग्नाला फक्त 2 दिवस झाले आहेत आणि त्याने 2 दिवसांतच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मला त्याच्यासोबत राहायचं नाही. तेव्हा माझी देवरानी म्हणाली, पण असं शक्य नाही. तो माणूस तुला सोडणार नाही, जोपर्यंत तो तुला संपत नाही. आम्हाला सगळं माहीत आहे, पण आम्ही काही करू शकत नाही, कारण त्याच्याकडे ताकद आहे, पैसा आहे. जर आम्ही त्याच्याविरुद्ध जाण्याची हिंमत केली, तर तो आम्हा दोघांचं डॉक्टरी लायसन्स काढून घेईल. आमची नोकरी जाईल आणि तो असा आरोप आमच्यावर ठेवेल की आम्ही तुरुंगात जाऊ. मी खूप जोरात रडू लागले.
मी डॉक्टर मुकेशकडे पाहत म्हणाले, "आपण डॉक्टर मुकच्या घरातून बाहेर काढा. मी सगळं सहन करीन. मी काही बोलणार नाही. आपल्या लोकांचं नावही येणार नाही. फक्त माझी मदत करा." माझी गोष्ट ऐकून डॉक्टर मुकेश काही क्षण शांत राहिले आणि मग अचानक म्हणाले, "इथून दूर जावं लागेल कुठल्या दुसऱ्या शहरात जिथे तो तुला शोधू शकणार नाही. जर तू त्याला याच शहरात सापडलीस तर तो तुला जिवंत शकणार नाही." माझं हृदय खूप घबरात गेलं. मी खूप लहान वयाची होते. माझे आई बाबाही भोळे होते. मुलीला खुश ठेवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं. पण त्यांना माहीत नव्हतं की मुलीला खुश ठेवण्याच्या चक्करात ते मुलीला मारतील. त्यांनी मला एक उत्तम योजना समजावून सांगितली. त्यांचं म्हणणं होतं, "तू आता तात्पुरतं राजेशसोबत जा. 1-2 दिवस त्याच्यासोबत घालव आणि मग जेव्हा रात्री तो खोल झोपेत असेल, तेव्हा तू घराच्या मागच्या भागातून निघून गल्लीच्या शेवटच्या भागावर ये. माझी गाडी तुला तिथून घेईल." मी आश्चर्यचकितही होते की हा माणूस माझी मदत का करतोय? पण जेव्हा मी तसंच केलं आणि त्याच्या नजरेतून वाचत मी खाली आले, तेव्हा समोर खरंच त्याची गाडी उभी होती. मी लवकर त्या गाडीत बसले. एक गोष्ट होती, राजेश जेव्हा झोपायचा तेव्हा त्याला उठवणं खूप कठीण असायचं. कदाचित तो माझ्या प्राणाची हानी करून स्वतः सुखात जात असेल. त्या गाडीत बसून मी काश्मीरच्या दिशेने रवाना झाले. मला माहीत होतं की हा माणूस तिथे मला शोधूच शकणार नाही. तो एक खूप सुंदर आणि मोठं शहर आहे, जिथे माझं भेटणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. आणि मग तसंच झालं. तिथे जाऊन मी एका गरीब परिसरात स्थायिक झाले. सुरुवातीला मला खूप अडचण झाली, पण आता मी आभार मानून राहत आहे. मी फक्त वरच्यांकडे प्रार्थना करते की कधीही कुठल्या मुलीसोबत असा हादसा होऊ नये. कधीही कुठल्या मुलीला अशी यातना येऊ नये. कारण कुठलीही मुलगी इतकी यातना सहन करू शकत नाही. लग्नापूर्वी मुलाची पूर्ण चौकशी करणं खूप महत्त्वाचं असतं. फक्त पैसा आणि मोठं घर पाहून निर्णय घेऊ नये. हिंसाचार आणि नियंत्रण सहन करू नये. वेळेत मदत घ्यावी आणि स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं. प्रत्येक मुलीला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.